नमस्कार मित्रांनो, आपल्याला नवीन पतसंस्था सुरू करायची आहे। नवीन पतसंस्था सुरू करण्यासाठी काही नवीन निकष आलेले आहेत, तरी मी तुम्हाला ते सर्व निकष सांगणार आहे। आपण आज नवीन पतसंस्था सुरू करण्यासाठी या पहिल्या भागापासून सुरुवात करणार आहोत। नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था विशेष वर्गवारीतील पतसंस्था नोंदणी निकष तसेच कार्यक्षेत्र वाढ व शाखा विस्तारणाबाबतचे सुधारित निकष। सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्या पत्रानुसार ते पत्र आलेलं आहे 8 मार्च 2019 8 मार्च 2019 पासून नवीन पतसंस्था नोंदणी करता सुरुवात झालेली आहे। अगोदर पतसंस्था सुरू करायसाठी 200 सभासदांची आवश्यकता होती। कार्यक्षेत्रावर अवलंबून होतं, जिल्ह्याची जर करायची असली तर 500 सभासद लागत होते, परंतु आज या निकषांमध्ये खूप असे बदल झालेले आहेत। तर पतसंस्थांमधील आर्थिक अडचणींचा विचार करून दिनांक 3/2/2024 रोजी पतसंस्थांची नोंदणी, कार्यक्षेत्र वाढ, शाखा विस्तार याबाबत परिपत्रक निर्गमित केले होते। सदर परिपत्रकातील निकष अस्तित्वात आल्यानंतर पतसंस्थांचे नोंदणीचे प्रमाण कमी झाले, कारण त्या निकषांमध्ये खूप असे बदल झाले होते। ते निकष खूप भारी होते, खूप अवघड होते, त्यामुळे जनतेने पतसंस्था नोंदणी करणे थांबविले होते। सक्षम पतसंस्था ज्यांच्या व्यवसायाची वृद्धी करायची आहे त्यांनाही या निकषांमुळे कार्यक्षेत्र वाढ अथवा शाखा विस्तार करता येऊ शकला नाही। तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई तसेच इतर फेडरेशन यांनी सदरचे निकष शिथिल करण्याबाबत वारंवार या कार्यालयास व शासनास मागणी केली आहे। त्यानुसार सहकार चळवळीचे निकोप वाढीसाठी व सक्षम पतसंस्थांच्या व्यवसाय वृद्धीसाठी सदरचे निकष काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत शासन स्तरावर बैठक होऊन 7/3/2019 रोजी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पतसंस्था नोंदणी, कार्यक्षेत्र वाढ व शाखा विस्तार याबाबतचे सुधारित निकष खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत। तर मी तुम्हाला हे निकष व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। पतसंस्था सुरू करायची असेल तर कोणत्या कार्यक्षेत्रासाठी